श्रीराम. नामधारकाने टाळण्याच्या गोष्टी. आपले विचार स्वार्थाचे नसावेत. स्वार्थामध्ये अभिमान नेहमी जागृत असतो. स्वार्थी मनुष्याला जगात सुख मिळणं कधीही शक्य नाही. नीतीची बंधनं पाळा. परस्त्री माते समान माना. प्रपंचात एक पत्नी व्रताने राहणारे गृहस्थ ब्रह्मचारी होत. परद्रव्याची अभिलाषा धरू नका, त्याला विष्ठे समान माना. दुसऱ्याच्या पैक्याचा अभिलाष धरण्यात आपला किती घात आहे याची नुसती कल्पनाच केलेली बरी. परस्त्री परद्रव्य यांच्याप्रमाणे परनिंदा ही सुद्धा अत्यंत त्याज्य आहे. परनिंदेनं न कळत आपण आपलाच घात करत असतो. परनिंदेमध्ये दुसऱ्यांच्या दोषांचं चिंतन होत असल्याकारणाने ते दोष आपल्याकडे येत असतात. या सगळ्या गोष्टी सांभाळून तुम्ही नाम घ्या. नामाचं प्रेम तुम्हाला अगदी खात्रीने येईल. हे सगळं करत असताना तुमचे आई वडील, बायको, मुलं यांच्या बाबतीत असलेलं कर्तव्य करायला चुकवू नका आणि त्या कर्तव्यात आसक्ती राहू देऊ नका. कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता केलेलं कर्म हे कर्तव्य. ते कर्तव्य सांभाळून नीतिधर्माने वागून आपला प्रपंच करा आणि भगवंताचं स्मरण ठेवा. मग तुमचा प्रपंच परमार्थ रूप बनून भगवंताचं प्रेम तुम्हाला मिळेल हा माझा भरवसा तुम्ही बाळगा. प्रपंच मिठासारखा आहे. भाकरीत मीठ किती घालायचं असतं तर अगदी थोडं चवीपुरतं. पण आपण मिठाची भाकरी करतो आणि त्यात परमार्थाचं चिमूटभर पीठ टाकतो. मग ती भाकरी खाता येणार आहे का आपल्याला? खरं समाधान मिळाल्यावर मनुष्य खेळासारखा प्रपंच करतो. त्यामध्ये तो वर चढला आणि खाली पडला तरी सारखाच राहणार. दुसऱ्याने डाव टाकल्यावर तो आपणही डाव टाकणार. पण डाव हरला किंवा जिंकला तरी त्याची पर्वा मात्र तो करणार नाही. प्रपंचात अनेक वस्तू आहेत पण भगवंताजवळ एकच वस्तू आहे. प्रपंचात कितीही वस्तू आणल्या तरी त्या पुऱ्या पडत नाहीत, कारण एका वस्तूच्या आणण्यामध्ये दुसऱ्या वस्तूच्या आणण्याचं बीज आहे. पण भगवंताचं तसं नाही. भगवंताची वस्तू एकदा आणली की पुन्हा ती आणायला नको. समजा एका दुकानात पुष्कळ माल भरलेला आहे. पण आपल्याला पाहिजे ती वस्तू तिथे नाही, म्हणजे आपल्या दृष्टीने तिथे काहीच नाही. त्याचप्रमाणे सगळ्या प्रकारच्या मानसिक शक्ती असून तिथे भगवंत नसेल तर त्या असून नसल्यासारख्याच समजाव्यात. परमात्म्याला प्रपंचरूप बनवण्याऐवजी आपण प्रपंचाला परमात्मरूप बनवावं, यातच जन्माचं सार्थक आहे. श्रीराम.